पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं व्हाईट हाऊस मध्ये खास लंच झालं. आता तुम्ही विचाराल एवढं काय विशेष? तर साहेब, कारण तसं नोबेल भारी आहे. मुनीर साहेबांनी म्हटलं होतं, ट्रम्प साहेब तुम्हाला नोबेल शांतता पुरस्कार मिळायलाच हवा. आणि मग काय, ट्रम्प तात्या लगेच खुश. त्यांनी मुनीरला दिलं लंच कुपन. वाह, चला मग या जेवायला. म्हणजे आता नोबेलसाठी आपली शिफारस केली की थेट व्हाईट हाऊसच्या डायनिंग टेबलवर जागा पक्की समजायची. असंच काहीसं ट्रम्प यांनी चालवलं. पण भारतासह जगाला एक प्रश्न पडलाय, ट्रम्प साहेबांना कोणतं युद्ध थांबवल्याचं एवढं समाधान झालंय? इकडे भारत आणि पाकिस्तान सीमेवर अजूनही पाकिस्तानी ड्रोन घुसखोरी करतायत. दहशतवादी कुरापती सुरूच आहे. कधी सीमारेषेवर गोळीबार तर कधी दहशतवाद्यांना पाठिंबा. मग हे शांतीचं नाटक नेमकं कुठे घडलं आणि करतोय तरी कोण? ट्रम्प म्हणाले, मी युद्ध थांबवलं. कसं तरी वाटतंय ते, कारण आपणच तर रोज सीमेवर तणावाचं वातावरण अनुभवतोय. आणि पाकिस्तान, त्यांनी तर पुन्हा अमेरिकेलाच विनंती केली आहे, आमच्याशी सभ्य देशासारखं वागावं. आता हे ऐकून कोणाच्या तोंडून हसू फुटणार नाही? आणि अजून एक प्रश्न, या सगळ्या नोबेल लंच ड्राम्याचं बिल शेवटी भरतंय तरी कोण? ट्रम्प की मुनीर? नाही, शेवटी याचा परिणाम सहन करतो तो भारतच. सीमेवर तणाव, कुरापती, दहशतवाद हे सगळं भारताच्याच वाट्याला. पण मित्रांनो, या सगळ्या तमाशात भारत मात्र शांत, मजबूत आणि या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.